नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सदाशिव जिल्हा उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपरी तालुका पंढरपूर. मी आज इयत्ता 4थी मधील आपल्या सभोवतालचे जग या विषयातील स्वच्छ माझा परिसर या घटकातील सुका कचरा त्याचे विल्हेवाट कशा पद्धतीने लावावी, त्याच्यामुळे होणारा जो कचरा आहे तो कसा कमी करावा याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. आपल्या घरात, परिसरात, शाळेत दररोज सुका कचरा तयार होतो. या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली नाही तर परिसरात कचऱ्याचे ढीग तयार होते. त्यामुळे कचरा कमी करणे म्हणजेच रिड्यूस, पुनर्वापर, रियूज आणि पुनर्चक्रीकरण करणे, रिसायकल हे 3 आर खूप महत्वाचे आहेत. तर ह्या 3 आर विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. पहिला जो आहे रिड्यूस, कचरा कमी करणे. कचरा कमी प्रमाणात तयार होईल अशा वस्तूंचा वापर करणे. उदाहरणार्थ प्लास्टिकच्या किंवा कागदी पेल्याऐवजी स्टीलचा पेला वापरावा. टिश्यू पेपरऐवजी कापडी रुमाल वापरावा. पेन्सिल छोटी झाली तर टाकू नका, ती शेवटपर्यंत वापरा. हे पहिला पण रिड्यूस. यानंतर दुसरा उपाय करायचा म्हणजे रियूज, पुनर्वापर. जुनी झालेली वस्तू पुन्हा वापरणे. उदाहरणार्थ वहीत उरलेल्या कोऱ्या पानांचा वापर कच्च्या कामासाठी, जिथे चित्रे काढण्यासाठी करा. आईस्क्रीमच्या रिकाम्या डब्यात खेळणी किंवा पेन्सिल ठेवा. अशा प्रकारे आपण त्या वस्तूंचा रियूज वापर करू शकतो. त्यानंतर तिसरा जो उपाय आहे रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण. सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, कागद, खिळे, टाचण्या इत्यादींपासून नवीन वस्तू बनवणे. उदाहरणार्थ जुन्या वर्तमानपत्रापासून पुन्हा कागद तयार करतात. वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून आणि डब्यांपासून प्लास्टिकच्या नवीन वस्तू बनवल्या जातात. अशा प्रकारे आपण रिसायकल पद्धतीनं सुका कचरा कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. हे 3 आर पाळल्यामुळे कचरा कमी होतो, परिसर स्वच्छ व सुंदर राहतो, वनस्पती प्राणी सुरक्षित राहतात. अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण सुका कचरा कशा पद्धतीने कमी करावा याचे उपाय पाहिले. धन्यवाद.